बाई तू मटकीची भाजी बनवता शिंपणी एकदा मी सांगते ना त्या पद्धतीने करून बघ लय भारी लागती। मटकी घ्यायची आणि तिला आहे ना चांगलं धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, गॅसवर ठेवायची। तवर आहे ना कांदा कापायचा, मी छोटा कांदा घेतलाय आणि छोटं टमाटर घेतलंय, ते दोन्ही कापायचं आणि गॅसवर शेंगदाणे भाजायला ठेवायचे। भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि बारीक पाणी टाकून वाटून घ्यायचे। त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यात तेल टाकायचं आणि लसूण टाकायचा। लसूण थोडासा लाल झाला का जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी तडतडली का लगेच त्याच्यामध्ये ना कांदा आणि कढीपत्ता टाकून द्यायचा आहे। त्याला आहे ना चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं। टमाटर टाकलं का थोडंसं 2 मिनटं आहे ना त्याला परतू घ्यायचे। परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून द्यायची। हळद टाकल्यानंतर आहे ना एकदा दोनदा आहे ना 2 मिनटं असं आहे ना परतू घ्यायचं। त्याच्यानंतर मग जी आपण शिजलेली मटकी आहे ना ती टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 2-3 मिनटं त्याला आहे ना उकळून द्यायचे। उकळल्यानंतर आहे ना आपण वाटलेलं आहे का ते वाटण टाकून आणि काय रस्सा करायचा आहे ना तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि आहे ना बघायचं घट्ट पातळ कसं होतंय ते। थोडंसं मीठ टाकायचं असलं तर मीठ टाकायचं। मी पहिलं मटकी शिजताना कमी टाकलेलं तर मी आता आहे ना थोडंसं मीठ टाकलंय। कोथिंबीर टाकायची आणि याला आहे ना 5 मिनटं आहे ना कमी गॅसवरती उकळून द्यायचे। आली मग रेडी आता मटकीची भाजी, घ्यायची खाऊन।